तर आपण स्ट्राईक मारवर पाहू शकाल प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो दशरथ आणि गोलंदाजी मार्कवर रमेश. पहिला चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा चेंडूला सन्मान दिला जातोय. गवंडवाडी संघाचा गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीचा पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी येतोय रमेश. गोलंदाजीचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र चांगल्या प्रकारे चेंडू टाकला जातोय तो प्रसादच्या विरोधात. पुन्हा एकदा काढ आणि या वेळेस विकेटचे पतन. पहिला झटका बसतोय तो चौदरवाडी संघाला गव्हाणवाडी या संघाकडनं. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते गावंडवाडी संघाकडनं. गावंडवाडी या संघाचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज रमेश. गोलंदाजीचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर विकेटचे पतन दिले जाते ते चौदरवाडी संघाला. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल स्ट्राईक मार्कवर मोहन. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो रामदास सॉरी रमेश. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. गोलंदाजाचा विचार केला तर पहिले दोन चेंडू मात्र डॉट चेंडू चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला त्या गोलंदाज रमेशच्या माध्यमातून. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल बॅटर मोहन. यावेळेस चांगला फटका शतरक्षक चेंडू खाली. या ठिकाणी एकच धाव. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गावंडवाडी संघाकडनं. त्याच प्रकारे बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. षटक क्रमांक पहिला चालू असताना 4 चेंडूची सांगता पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमेश. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात गोलंदाज चेंडू खाली. या ठिकाणी दुसरा झटका मिळतोय तो चौदरवाडी संघाला. पंच नो बॉल. या ठिकाणी नो चेंडू. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. मात्र नो चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि या ठिकाणी या चेंडूवर मात्र 2 धावा मिळल्या जातात आणि यापुढील चेंडू फ्री हिट. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चुका करतोय. एकच धाव. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एकच धाव दिली जाते ती चौदरवाडी संघाला आणि चौदरवाडी संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गावंडवाडी संघाकडनं. गावंडवाडी या संघाचा विचार केला तर एक चांगला संघ पाहायला मिळतो या विभागातील. या ठिकाणी चांगला फटका चेंडू जाईल सीमारेखा पार. खणखणीत चौकार. तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरात. गोलंदाजीचा विचार केला तर एक नो चेंडू दिला गेला. मात्र या ठिकाणी पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टाकले गेले रमेशच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाची. तर बॅटिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक विकेट गमावलं गेलंय ते चौदरवाडी संघाकडनं.
तर दुसरं षटक हाताळण्यासाठी येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. तर स्ट्राईक मार्कवर चौदरवाडी संघाकडनं पाहायला मिळतोय तो मोहन. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल दशरथ. पहिला चेंडू फुलटाच चेंडू शतरक्षक चेंडू खाली. या ठिकाणी शतरक्षक चुकीचं होतंय. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आपण जर विचार केला तर दुसऱ्या षटक चालू असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला आहे तो चौदरवाडी संघाकडनं. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारे करावी लागेल राहुल यांना. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेखा पार. खणखणीत चौकार. दोन चेंडूवर दोन चौकार. चांगल्या प्रकारे बॅटिंग आपण पाहू शकाल मोहनच्या माध्यमातून. मोहनचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. या ठिकाणी चौकार हॅट्रिक होईल का ती चौदरवाडी संघाच्या मोहनच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज राहुल. गोलंदाजीचा विचार केला तर गावंडवाडी संघाकडनं एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी. या ठिकाणी चांगला फटका आणि या ठिकाणी स्ट्राईक झेल पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाकडनं. या ठिकाणी होत आहे विकेटचं पतन. चौदरवाडी संघाचा विचार केला तर दोन चेंडूवर चांगले फटके आले गेले. दोन चेंडूमध्ये दोन चौकार मारले गेले मोहनच्या माध्यमातून. मात्र तिसऱ्या चेंडूवर मोहनच्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय ते चौदरवाडी संघाचं. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल राहुल. दोन मोठे फटके खाल्यानंतर या ठिकाणी विकेटचे पतन केले जाते ते मोहन या फलंदाजाचं. तर आपण फलंदाजी मार्कवर पाहू शकाल अनंता. चौदरवाडी संघाकडनं स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं चालू असताना बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल अनंता. तर गोलंदाजी मार्कवर राहुल. या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. गोलंदाजीचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरा चालू असताना गावंडवाडी संघाकडनं मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाची. षटक क्रमांक दुसरा चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरात. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. पुन्हा एकदा होते विकेटचं पतन चौदरवाडी संघाकडनं. अनंत या फलंदाजाचं बॅक टू पवेलेन. षटक क्रमांक दुसरा चालू असताना चांगल्या प्रकारे षटक हाताळलं जात आहे ते गावंडवाडी संघाकडनं. मात्र या ठिकाणी तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय ते चौदरवाडी संघाकडनं. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल किरण. या ठिकाणी नवीन बॅटर चौदरवाडी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय किरण. तर गोलंदाजी मार्कवर राहुल. एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. 3 मोठे फटके खाल्यानंतर 2 विकेटचं पतन केले जाते ती गावंडवाडी संघाकडनं राहुलच्या माध्यमातून. तर बॅटिंग मार्कवर पाहू शकाल किरण. या ठिकाणी चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही.
हॅलो चेक. तर तर तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल गोलंदाज धीरज. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल दशरथ. षटक क्रमांक तिसरा चालू असताना पहिल्या बॉलवर चांगला समाचार घेतला गेला आहे चौदरवाडी संघाकडनं दशरथच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला गेला आहे. षटक क्रमांक तिसरा चालू असताना गोलंदाजाला गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल ती चौदरवाडी संघाच्या विरोधात. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय गवणवाडी संघाकडनं. तर या ठिकाणी पहिल्या बॉलवर चांगला फटका पाहायला मिळाला त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गावडवाडी संघाकडनं. दुसरा चेंडू मात्र डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहू शकाल आपण या गोलंदाजाची. या ठिकाणी चांगला फटका चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 कॉलेजचा ब्रँडेड षटकार. हॅलो भक्तवाडी गावसचे हॅलो जयतो भगत. हॅलो भक्तवाडी गावाचे ग्रामस्थ जयतो भगत आणि पांडू ठोंबरे यांनी स्टेजवर या. तुमचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर षटक क्रमांक तिसरा पाहायला मिळतोय आपल्याला. धीरज. तर बॅटिंग मार्कवर आपण चौदरवाडी संघाकडनं पाहू शकाल भूषण. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाकडनं. गोलंदाजीचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाकडनं. मात्र त्याच प्रकारे फलंदाजी सुद्धा करावी लागेल भूषणांना चौदरवाडी संघाकडनं. गोलंदाज मार्कवर सज्ज. या ठिकाणी वाईड चेंडू एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. षटक क्रमांक तिसरा चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38च्या घरात. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ती गावंडवाडी संघाला आणि बॅटिंगचा विचार केला तर या ठिकाणी चांगला फटका शतरक्षक चेंडूच्या मागे. या ठिकाणी चांगले शतरक्षण पाहायला मिळते गावंडवाडी संघाकडनं. मात्र 2 धावा दिल्या जातात आणि षटक क्रमांक तिसरा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. षटक क्रमांक तिसऱ्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40च्या घरात. बॅटिंगचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. मात्र गोलंदाजी तशा प्रकारे करावी लागेल ते गावंडवाडी संघाला. आपण बॅटिंग मार्कवर पाहू शकाल भूषण आणि दशरथ. तर चौथा षटक हाताळण्यासाठी गावंडवाडी संघाकडनं कुठल्या गोलंदाजाला तिसरं षटक हाताळण्यासाठी दिलं जातोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल राजेश. तर गावंडवाडी संघाकडनं चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय राजेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय राजेश. स्कोर 40.
3 षटकानंतर धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 40च्या घरात. बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल दशरथ, तर गोलंदाजी मार्कवर गावंडवाडी संघाकडनं गोलंदाज राजेश. या ठिकाणी सर्व गोलंदाजी मात्र वाईड चेंडू एक एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 41च्या घरात. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ती गावंडवाडी संघाला. मात्र बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल दशरथ, मात्र या ठिकाणी शतरक्षक चेंडू खाली एकच धाव, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. गोलंदाजीचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते ती गावंडवाडी संघाकडनं. मात्र फलंदाजीचा विचार केला तर त्याच प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही ती चौदरवाडी संघाकडनं. स्ट्राईकवर आपण पाहू शकाल भूषण, तर नॉन स्ट्राईकला दशरथ. या ठिकाणी फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुका करतो, चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हॅलो, थँक्यू डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. या ठिकाणी होते भूषणच्या विकेटचे पतन. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजाचा विचार केला तर राज्याची चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गावंडवाडी संघाकडनं. तर फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. आपण बॅटिंग मार्कवर पाहू शकाल या ठिकाणी चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ओव्हर टू डीजे. हॅलो, तर बॅटिंग मार्कवर आपण चौदरवाडी संघाकडे तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल सचिन. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतला जातोय. पहिला चेंडू मात्र सीमारेखा पार आपल्याला पोहोचवला जातोय तो सचिनच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमारेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर षटक क्रमांक 14 चालू असताना शेवटचा चेंडू. या चेंडूवर चांगला फटका मारला जातो. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मात्र 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा. या ठिकाणी विचार केला तर चांगल्या प्रकारे रनिंग पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. तर 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62च्या घरात. तर विजयासाठी गावंडवाडी संघाला 63 धावांची गरज. हॅलो, कॅमेरेमॅन इकडे फिरायचं आहे. इकडे आपण सत्काराकडे बोलूया जरासा. शंकर भगत मामा यांचा या ठिकाणी सत्कार भगवान भगत यांच्या हस्ते ठिकाणी केला जातोय. आपला सत्कार ठिकाणी स्वीकारायचा आहे. ओके, धन्यवाद.
पांडू ठोंबरे आपण कुठं असाल तर स्टेजवर यायचं आणि जैतू भगत आपल्याला सुद्धा या ठिकाणी बोलवलं जाते, आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. पांडुरंग भगत आणि जैतू पांडुरंग ठोंबरा जैतू भगत आपण कुठं असाल तर स्टेजवर यायचं हे आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल. थोरवे आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार तिघे साहेबांचा शिलेदार शोभतोय शेठ हा धुरंधर शेठ हा धुरंधर शोभतोय शेठ हा धुरंधर शिंदे साहेबांना आज मानलंय जगान एकनाथ शिंदे साहेबांना आज मानलंय जगान अरे भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र थोरवे हॅलो चला बॅट्समन चला पटकन 14 आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे, वेळ घेऊ नका. काय चला फिल्डिंग लावून घ्या पटकन, लगेच आपल्याला या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. आपले उद्घाटन हा थोडासा कुठं लेट झालं त्यामुळं थोडासा सामन्याला सुद्धा खेळायला लेट होतोय, तर आपण सर्व संघाने सुद्धा याकडे सहकार्य करायचं आहे. जैतू भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. तसेच पांडुरंग ठोंबरे जैतू भगत या जागेचे मालक आधी ग्राउंडचे मालक या जैतू भगत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. भगवान भगत कॅमेरेमन इकडे फिरवा. तसेच पांडुरंग ठोंबरे मामा यांनाही आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा तुम्हाला पांडुरंग ठोंबरे मामा यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. ओके धन्यवाद. हे बस हॅलो चेक तर हॅलो चेक तर चौदरवाडी संघाकडनं गोलंदाजीचा पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी येतोय प्रसाद. रिव्ह्यू पंच 1 मिनिट. हरिधोरे पंच इकडे या. कैलास बांगारे हॅलो कैलास बांगारे इकडे या. हॅलो नाही नो चेंडू नाही. तर षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रसाद. तर बॅटिंग मार्कवर आपण गावंडवाडी संघाकडनं पाहू शकाल राहुल. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका मारला गेलाय. दुसरा चेंडू मात्र डॉट चेंडू. सर्व एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका दिला गेला तो गावंडवाडी संघाला, मात्र त्यानंतर डॉट चेंडू
गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल प्रसाद, तर बॅटिंग मार्कवर गावंडवाडी संघाकडनं बॅटर राहुल. या ठिकाणी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आणि वाघाने बाल्या बाल्यानं पडलाय घाम महेंद्र कोरवे. तर हा चेंडू मात्र नो चेंडू, नो चेंडूने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. गोलंदाजीचा विचार केला तर 2 चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत ते चौदरवाडी संघाकडनं. मात्र त्यानंतर नो चेंडू आणि या ठिकाणी फ्री हिट चेंडू. फ्री हिट चेंडूचा समाचार घेतला जाईल का तो गावंडवाडी संघाकडनं. बॅटिंग मार्कवर आपण बॅटर पाहू शकाल राहुल, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रमोदला मात्र यानंतर प्रसाद. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी, मात्र वाईड चेंडू, एक एक्स्ट्रा धाव. या ठिकाणी गोलंदाजाला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल ती प्रसाद या गोलंदाजाला. या मागील बॉलचा विचार केला तर मात्र 9 चेंडू टाकला गेलाय. त्यानंतर अजूनपर्यंत फ्री हिट चेंडूची चान्स आपल्याला पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाला. फ्री हिट चेंडूचा समाचार घेतला जाईल का राहुलच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतला जातो. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. ओव्हर टू डीजे. तर गोलंदाजीचा विचार केला तर ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती तशा प्रकारे गोलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही ती चौदरवाडी संघाकडनं. मात्र बॅटिंगचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती गावंडवाडी संघाच्या राहुलच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला चालू असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळतंय. या ठिकाणी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात त्या राहुल्या बॅट्समनच्या. ओव्हर टू डीजे. तर आपण जर विचार केला तर तर याच्या अगोदर आपण 3 चेंडूची खेळी पाहायला मिळाली. त्या 3 चेंडूमध्ये तर येणाऱ्या 3 चेंडूवर 14 धावा चांगल्या प्रकारे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. मात्र 4थ्या चेंडूवर मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात त्या प्रसादच्या माध्यमातून. विचार केला तर आपण नवीन बॅटर पाहू शकाल गावंडवाडी संघाकडनं कैलास, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला आपण पाहू शकाल प्रसादचा विचार केला तर 3 चेंडूवर मात्र त्यांना 14 धावा कुठून काढल्या. मात्र 4थ्या चेंडूवर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात त्या गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून. तर आपण बॅटिंग मार्कवर स्ट्राईक मार्कवर आपण पाहू शकाल कैलास, तर गोलंदाजीचा पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय आपण पाहू शकाल प्रसाद. तर बॅटिंग मार्कवर कैलास. या ठिकाणी मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ओव्हर टू डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरात. पहिल्या षटकाचा विचार केला तर ज्या प्रकारे षटक पाहिजे होते तशा प्रकारे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत नाही ती चौदारवाडी संघाकडनं. तर षटक क्रमांक पहिला चालू असताना शेवटचा चेंडू, मात्र हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू, एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. गोलंदाजीचा विचार केला तर पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो प्रसाद. मात्र ज्या प्रकारे षटक हाताळण्यासाठी आला होता तशा प्रकारे षटक हाताळताना पाहायला मिळत नाही तो चौदरवाडी संघाकडनं. या ठिकाणी स्ट्राईक गोलंदाजी डॉट चेंडू, मात्र डॉट चेंडूचे सांगता झाल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21.
पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती तशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळत नाही ती चौदरवाडी संघाकडनं. तर बॅटिंगचा विचार केला तर गावणवाडी संघाचं एक चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती गावणवाडी संघाची. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. उत्तम. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय चौदरवाडी संघाकडनं उत्तम. उत्तमच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक चांगली गोलंदाज आपण पाहू शकाल चौदरवाडी संघाच्या. त्याच प्रकारे बॅटिंगचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल ती गावणवाडी संघाला. या ठिकाणी एक्स्ट्रा धाव वाईट चेंडू. पहिला चेंडू मात्र वाईट चेंडू टाकला जातो. एक्स्ट्रा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. गोलंदाजीचा विचार केला तर चौदरवाडी या संघाला मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सम्राट महेंद्र थोरवे फिक्स राहणार आमदार. कार्य सम्राट महेंद्र थोरवे फिक्स राहणार आमदार. महेंद्र थोरवे साहेब फिक्स राहणार आमदार. महेंद्र थोरवे साहेब. तर षटक क्रमांक दुसऱ्याचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगला समाचार घेतला जातोय तो गावणवाडी संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. या ठिकाणी चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र या ठिकाणी चुका केल्या जातात. चेंडू जाईल षटकार का सीमारेखा पार. थँक्यू डीजे. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर उत्तम या गोलंदाजाला मोठ्या फटक्याचा समाचार दिला जातोय तो गावणवाडी संघाकडनं. राजेशच्या माध्यमातून या ठिकाणी नो चेंडू. विचार केला तर 2 चेंडू मात्र मोठाले फटके पाहायला मिळाले. पहिला चेंडू व्हाईट चेंडू, त्यानंतर 2 चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर नो चेंडू आणि फ्री चेंडू. या ठिकाणी गावणवाडी संघाला पुन्हा एकदा फ्री चेंडू दिला जातोय तो चौदरवाडी संघाला उत्तमच्या माध्यमातून. तर कशा या ठिकाणी चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विकास कामे केल्याने किती कशात नाही पडला कमी. कशात नाही पडला कमी. कशात नाही पडला कमी. दिलेला शब्द. तर 3 चेंडूवर मात्र 3 मोठे फटके पाहायला मिळाले. षटकार हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती गावणवाडी संघाला राजेशच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल उत्तम. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर जर अशा प्रकारे गोलंदाजी केली असती उत्तमने तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले नसते. 3 चेंडूवर मात्र 3 मोठे फटके पाहायला मिळाले ते गावणवाडी संघाकडनं. गावणवाडी संघाचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शिवसेनेचा धान्या वाघ तो बनलाय किंग मेकर. शिवसेनेचा धान्या वाघ. थँक्यू डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48. षटक क्रमांक दुसरा चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48च्या घरात. बॅटिंगचा विचार केला तर चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते ती गावणवाडी संघाकडनं. त्याच प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप सिलेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडू जाईल सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. हॅलो, टॉचविनसाठी यायचं आहे बेकरीवाडी संघ आणि मानगावाडी संघाचे कर्णधार. टॉचविनसाठी यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधाराने.
मानगावाडी संघ विरुद्ध बेकरेवाडी. आपण टॉचविनसाठी यायचं आहे. एक कर्णधार पाठवून द्या आपला. हा तर 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. कार्य सम्राट महेंद्र थोरवे. तर 12 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी गावंडवाडी संघाला. तर गोलंदाजीवर आपण गोलंदाज पाहू शकाल अनंता. एक फिरकी गोलंदाज पाहायला मिळेल तो चौदरवाडी संघाकडनं. या ठिकाणी 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती चौदरवाडी संघाकडनं. चौदरवाडी या संघाचा विचार केला तर भगवान भगत. सॉरी गावंडवाडी. एक मिनिट आणि नितीन भगवान भगत टॉचविनसाठी यायचं आहे. तर गावंडवाडी या संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याच प्रकारे जर चौदरवाडी संघाचा विचार केला तर त्याच प्रकारे चौदरवाडी सुद्धा हा संघ चांगला पाहायला मिळतो. या विभागातील या 2 संघामध्ये चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते ती. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय अनंता. तर बॅटिंग मार्कवर आपण बॅटर पाहू शकाल. कैलास. तर नास्ट्राईकला राजेश. या ठिकाणी बॅटची कडा लागते आणि कैलासच्या विकेटचं पतन होतंय. गोलंदाजीचा विचार केला तर एक फिरकी गोलंदाज पाहायला मिळतोय तो चौदरवाडी संघाकडनं. येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर बेकरेवाडी टच आणि शतरक्षण स्वीकारलं आहे. तर विचार केला तर येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजीचा विचार केला तर चौदरवाडी संघाकडनं एक फिरकीचा गोलंदाज आपण पाहू शकाल. कमी पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहू शकाल अनंता. तर बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय तो रमेश. गावंडवाडी संघाकडनं आपण न्यू बॅटर पाहू शकाल रमेश. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. अशा प्रकारे जर येणाऱ्या 2 षटकामध्ये गोलंदाजी केली असती तर कमीत कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या त्या गावंडवाडी संघाच्या. मात्र तीच गोलंदाजी आपल्याला 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते ती अनंतांच्या माध्यमातून. या ठिकाणी 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54. गोलंदाजीचा विचार केला तर 3रा षटक हाताळण्यासाठी आलाय चौदरवाडी संघाकडनं अनंता. या गोलंदाजाचा विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती चौदरवाडी संघाकडनं. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहू शकाल या ठिकाणी चांगला फटका. शतरक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. चांगल्या प्रकारे आपल्याला फिल्डिंग मात्र शतरक्षण मात्र पाहायला मिळतंय ते चौदरवाडी संघाकडनं. षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 53. गोलंदाजीचा विचार केला तर 3ऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते ती अनंताच्या माध्यमातून. या ठिकाणी चांगला फटका. शतरक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. 2 धावांचा प्रयत्न. या ठिकाणी 2ऱ्या धावेचे विकेटचं पतन होतंय ते गावंडवाडी संघाचं. तर या विभागातील समालोचक मोतीराम पाटील सर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो.
हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय शेवटचा आणि अंतिम टप्प्यात आलेला सामना. चौदरवाडी पक्ष गावंडवाडी या ठिकाणी फलंदाजी करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 54 धावसंख्येवर आणि विजयासाठी पाहिजे 55 धावा झालेत आणि विजयासाठी पाहिजे 7 बॉल आणि 8 क्लीन बोल्ड. अनंत यांच्या गोलंदाजीमधून हा निघालेला हा जबरदस्त हा क्लीन बोल्ड होतोय आणि विकेट पडतोय पुन्हा एकदा गावंडवाडी संघाचा. पुन्हा एकदा धक्का मिळतो गावंडवाडी संघाला. एक असा धक्का या ठिकाणी गावंडवाडी संघाला दिले जात आहेत. 6 बॉल आणि 8 धावा पाहिजे विजयासाठी. सहा बॉलला 8. किती नक्की काय 6 लाख ना. अरे चेक बघ ना एडशी त्यांचे 62 झाले. अरे 55 झालं. अरे इथे लिहिलेलं इथे लिहिलेलं मारले इथं टोटल मारले. या इकडे इकडे अरे इकडे लागता बॉल होता ना तेव्हा 48 झाले ना. चौका मारला ऑफ साईडला 52 झाले आणि 2 वर काय रनच नाही आलं. हा एक आहे इथे इथे लिहिलं इथेची. अरे चेक करताना थोडी मिस्टेक झाली होती. अरे केले ना. अरे कॉमेंट वाला चुकीन बोलला असेल तो. 55 झाला 55. अरे ऐक ना इकडे बघ ना मित्रा ऐक हे बघ बोल थांब माझं ऐकून घे. बोल बोल बोल. अरे तो बोलला असेल तो कॉमेंट मध्ये बोलला असेल तो. ऐकून तर जामचा आहे. हा बोल बोला.
अरे तुम्ही मला गोंधळ नका, बरोबर लिहिलं ना मी. तुम्ही हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 बॉलला 8 धावा पाहिजे विजयासाठी. हॅलो, सामना 6 बॉल मध्ये चेक करू द्या. त्यांचं मनाचे समाधान करून घेऊ आपण.
हो. चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे 8 धावा. एक मोठा सामना काटेकी टक्कर या दोन संघांमधून सामना चौदरवाडी विपक्ष गावंडवाडी. गावंडवाडी संघाला विजयासाठी पाहिजे हा 12 इथं हॅलो याच्या पुढे 12 प्रतिनिधी पाठवाल तो एकदम हुशार पाठवा आणि त्याला जबाबदारी तो घेला का शेवटपर्यंत. चला आपण जाऊया सामन्याकडे. थोडा वेळ गेला. हा चेंडू हवेत जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी खणखणीत येतोय षटकार. आता चेंडू विजयासाठी धावा पाहिजे फक्त 2. विजयासाठी धावा पाहिजे आता 2. चेंडू सिलेक्ट राहिले 5. एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी करतोय किरण आणि 1 डॉट या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी पळून काढले जाते. 1 धावेने धाव संघ जाऊन चढ पडली 62. आता विजयासाठी 1 धाव पाहिजे विजयासाठी गावंडवाडी संघाला. किरण हा फलंदाजी या ठिकाणी फलंदाजी करतोय. तीन चेंडू अजून 3 चेंडू शिल्लक धावा पाहिजे 1 विजयासाठी ती गावंडवाडी संघाला. एक खूप मोठी आव्हान म्हणावं लागेल ते गावंडवाडी संघापुढे होतं. ते आव्हान या ठिकाणी पेलत असताना चांगल्या असं फटकेबाजी करून आपल्या विजय या ठिकाणी कुठेतरी संपादन करत असताना शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी पाहिजे धावा त्या 1. या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करताना दिसतोय कारण 1 धावा पाहिजे विजयासाठी. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आत्मविश्वास आहे तो गोलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. आता 2 चेंडू 1 धाव पाहिजे विजयासाठी. दोन चेंडू 1 धाव पाहिजे विजयासाठी. एक मोठं आव्हान होतं. आव्हान पेलत असताना कुठेतरी विजय उंबडव येत पोचलेला हा गावंडवाडी संघ. आता शेवटचे 2 चेंडू आणि 1 धाव पाहिजे विजयासाठी. गोलंदाजी करतोय किरण. जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावं लागेल किरण यांची. लगोपाठ 2 डॉट चेंडू या ठिकाणी आलेले आहेत. 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी धावा पाहिजे ती 1. जबरदस्त ह्या ठिकाणी कुठतरी रनआउटच्या सुरुवातीमध्ये नक्कीच विकेट घेतला असता पण या ठिकाणी विजय होतोय तो गावंडवाडी संघ 1 धावेने. नक्कीच हा विजय या ठिकाणी हा संपादन करत असताना गावंडवाडी संघाला कुठतरी चढाओढ करावी लागेल. कुठतरी थोडीशी टक्कर द्यावी लागली आणि ह्या पद्धतीने गावंडवाडी संघ विजय होतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे करूया आपण कौतुक. चला यानंतर होणार सामना असेल मानगाव विरुद्ध बेकरेवाडी. यामध्ये टॉच विन केले ते बेकरेवाडी संघाने. तर आपण लगेच या ठिकाणी आपला डिसिजन या ठिकाणी करून घ्यायचा आहे.